नमस्कार. आज 11 ऑगस्ट 2026. आजपासून 15 ऑगस्टपर्यंत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा राज्यात होण्याची शक्यता राहणार आहे. त्यामध्ये पावसाचा जोर हा मध्य प्रदेश, गुजरातला असल्यामुळे मध्य प्रदेशला लागून असलेल्या जिल्ह्यांनाच मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता राहील. तर उर्वरित राज्यात फक्त हलका, पेंडवणी, मुळवणी स्वरूपाचा पाऊस होईल. थोड्याफार भागात चांदणबेरी स्वरूपाचा पाऊस होईल. वाहुनी स्वरूपाच्या पावसाची शक्यता ह्या खूप कमी आहे, याची शेतकऱ्यांनी नोंद घ्या. पावसाचा जोर हा शहादा, नंदुरबार, धुळे, जळगाव, शिरपूर या भागांना मध्यम ते जोरदार पाऊस राहील. तर बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया, भंडारा, वर्धा या भागांना हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील. तर यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या भागांना सुद्धा हलका ते पेंडवणी स्वरूपाचा पाऊस होईल. फार मोठा पाऊस नाही. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरसुद्धा हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस, जालना जिल्हासुद्धा हलका मध्यम, हिंगोली, परभणी, नांदेड, लातूर, धाराशिव, बीड यांनासुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचाच पाऊस होण्याची शक्यता राहील. तोही सर्वदूर मराठवाड्यात पावसाची शक्यता नाही. बऱ्याच भागांना पावसाची कमतरतासुद्धा राहणार आहे. काही ठिकाणी फक्त कपडे ओले होतील असाच पाऊस हा जसं जसं कर्नाटक बाउंड्रीकडे जाईल तसं तसा पावसाचा जोर हा कमी होणार आहे. त्यामध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर आणि अहिल्यानगर या भागांनासुद्धा हलका ते पेंडवणी, मुळवणी स्वरूपाचाच पाऊस होण्याची शक्यता राहील. इकडे सुद्धा पावसाची कमतरता राहणार आहे. जतसुद्धा हलक्या स्वरूपाच्याच पावसाची शक्यता राहील. फार मोठा पाऊस त्या भागांना होणार नाही. कोल्हापूरच्या घाटमाथ्यांवरती, साताऱ्याच्या घाटमाथ्यांवरती, पुण्याच्या घाटमाथ्यांवरती जोरदार पावसाची शक्यता राहील. आणि सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, वसई, विरार, मुंबई, ठाणे, पालघर या भागांना मात्र मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता राहणार आहे. नाशिक जिल्हासुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता राहणार आहे. आणि छत्रपती संभाजीनगर जिल्हा हा घाटमाथ्यांवर समाधानकारक पाऊस होईल, म्हणजे मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल. काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पेंडवणी, मुळवणी, चांदणबेरी स्वरूपाचा पाऊस होईल. पण गोदावरी पट्टा जो आहे, वैजापूर, गंगापूर, पैठण या भागांना पावसाची कमतरता राहील. काही ठिकाणी मुळवणी, काही ठिकाणी पेंडवणी स्वरूपाचा पाऊस होईल. काही ठिकाणी फक्त कपडे ओले होतील असा सुद्धा स्वरूपाचा काही भागांना पाऊस होण्याची शक्यता राहणार आहे. आणि काही ठिकाणी चांदणबेरीसुद्धा स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. वैजापूर, गंगापूर, पैठण या तिन्ही तालुक्यांना आहे. बाकीच्या उर्वरित राज्यातसुद्धा हलका ते पेंडवणी स्वरूपाचा पाऊस होईल. फार मोठा पाऊस या कालखंडात नाही, याची शेतकऱ्यांनी नोंद घ्या. याच्यानंतर जो एक लो प्रेशर येणार आहे, आपण सांगितलं होतं 19 तारखेला बंगालच्या उपसागरात बनणार आहे. त्याचा प्रभाव हा 23 तारखेला पूर्व विदर्भाकडे होईल. पश्चिम विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राकडं असा पाऊस जाईल. तोही सर्वदूर राहणार नाही, पण त्याचा जर प्रभाव वाढला तर राज्यात चांगल्या पावसाची शक्यता 23 तारखेपासून 30 तारखेच्या दरम्यान राहणार आहे. याची शेतकऱ्यांनी नोंद घ्या. धन्यवाद.